Hi student, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn chapter number 5 probability of standard 10 math first algebra. Now in this video we are going to learn very interesting chapter probability related to statistics. आता probability काय? Probability means संभाव्यता. There are two things or two events in our daily life, that is certain events and uncertain events. Certain and uncertain दोन गोष्टी आपल्या याच्यात, एक काय निश्चित आणि एक काय अनिश्चित. देर इज सर्टिनिटी अँड अनसर्टिनिटी बिटवीन दॅट थिंग्स ऑर दॅट इव्हेंट्स. आता सर्टेन अँड अनसर्टेन मीन्स सर्टेन थिंग्स काय, इफ आय टेक अ स्टोन अँड रिलीज फ्रॉम दिस टॉप विल गेट इन द ग्राउंड. पहा, जर मी काय केलं, एक दगड घेतला आणि तो सोडला तर काय होईल, तो निश्चितच कुठे जाणार आहे, दॅट विल इन द ग्राउंड, ते आपल्या ग्राउंडवर येणार आहे, खाली येणार आहे. बरोबर. देर इज 100% राईट, दॅट इज इफ वी बॉईल द वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस इट विल बी बॉईल. 100 डिग्री सेल्सिअसला जर आपण पाण्याला तापमान दिलं तर ते उकळणारच आहे. बरोबर. देर इज सो दिस टाईप ऑफ इव्हेंट्स आर नोन ॲज सर्टेन इव्हेंट्स. बट अनसर्टेन इव्हेंट, दॅट इज क्रिकेट मॅच आहे. बरोबर. टॉसिंग कॉईन टॉस केला आपण तर देअर इज टू पॉसिबिलिटी, आयदर हेड ऑर टेल. बरोबर. पण हेड ऑर टेल. इफ वी थ्रू अ डाय थ्रू केला तर काय होईल, देअर इज 1 2 3 4 5 6 वी विल गेट एनी ऑफ द नंबर, राईट. बट वी कॅन नॉट प्रिडिक्ट दॅट विच विल गो. सो in our daily life we get many things, that is we mostly use probable, probability, or just maybe, or just there is chance of winning India in the game, or chance. हे जे शब्द आहे, हे जे these words are goes to the uncertainty, that is probability. और हे जे वर्ड्स रिलेटेड आहे कोणाशी, अनसर्टिनिटीशी, त्यांच्याविषयी ती अनसर्टिनिटी ती आपल्याला काय करायची, काउंट करायची, ती आपल्याला मोजायची. तर काही इंडिया, पण तुम्ही मॅच बघतात, इंडिया कोणती टीम जिंकणार, इंडिया जिंकल की ऑस्ट्रेलिया, त्याच्यात काय इथे दिलेलं असतं आपलं 60% 40%. जसा गेम पुढे जाईल तसं आपल्याला 80% 20%, राईट, कधी 30% 70% या टाईपचे आपल्याला काय प्रेडिक्शन दिलेलं राहतं. बरं. दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी जास्त करून काय की ज्या ठिकाणी काय चान्स गेम, प्रोबॅबिलिटी इज नथिंग बट द दॅट इज सम गेम्स आर ऑफ चान्स, आणि ते तो चान्स आपल्याला काउंट करायचा असेल, मोजायचा असेल तर आपण कोणतं चॅप्टर बघणार आहे, आपण प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. आता प्रोबॅबिलिटीमध्ये काय बघणार आहे आपण की जस्ट आता डेली लाईफमध्ये आपण आपल्याला एक्झाम्पल दिले आपल्या टेक्स्टबुकमध्ये की आपण जर कॉईन टॉस केला तर कॉईन टॉस केल्यानंतर आपल्याला काय होतं, आयदर हेड ऑर टेल. बरं. त्याला आपण एच किंवा टी म्हणतो. आपण क्रिकेट मॅच बघतो, कॉईन टॉस केला जातो. बरं. मग आता याच्यासाठी आपल्याला डिफरंट, एका कॉईनसाठी आपल्याला दोन पॉसिबिलिटी, एच आणि टी. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, सुरुवातीला आपण फर्स्ट वी हॅव टू टेक रँडम एक्सपेरिमेंट. ओके. नाउ विल टेक द डेफिनेशन ऑफ रँडम एक्सपेरिमेंट, दॅट इज बेसिक डेफिनेशन इन चॅप्टर प्रोबॅबिलिटी. आता एक्सपेरिमेंट आपण बघितलं, एक्सपेरिमेंट मीन्स प्रयोग. आता एक्सपेरिमेंट काय, जस्ट तुम्ही जर काय गेले सायन्स लॅबमध्ये गेले, H2+O केलं तर काय वाटेल तुम्हाला, देर वी विल गेट वॉटर, हायड्रोजन, 2 atoms of hydrogen, 1 atom of oxygen, and if we take this combination we get H2. There is 100% guarantee there will get H2. This type of experiment. और मी पहिल्यांदा सांगितलं की एक स्टोन घेतला, तुम्ही स्टोन ड्रॉप केला, खाली सोडला तर तो कुठे जाणार, ग्राउंडवर. या टाईपचे जे एक्सपेरिमेंट आहे दीज आर कॉल्ड नॉट रँडम एक्सपेरिमेंट. हे रँडम एक्सपेरिमेंट नाही. तर रँडम एक्सपेरिमेंट कोणते बघा, द एक्सपेरिमेंट इन विच all possible results are known in advance but none of them can be predicted with certainty and there is equal possibility for each result is known as a random experiment. रँडम एक्सपेरिमेंट काय, ज्याचा रिझल्ट आधी माहीत राहील पण कोणता आपल्याला
कोणता रिझल्ट मिळणार आहे ते माहीत नसणार आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल बघा, टॉसिंग अ कॉइन, we know that there are two possibilities, either head or tail, but which we will get, it is not we can take 100%, we cannot say 100%, right? So tossing a coin is a random experiment. Again, throwing a die, there is die, बघितलं ना तुम्ही सबसिडीमध्ये वगैरे खेळता तुम्ही, तो डाय ज्याच्यावर काय 6 पॉईंट्स आहे. सो वी कॅन नॉट, डाय जर थ्रो केला तर आपल्याला किती नंबर्स भेटतात, 1 2 3 4 5 6. वी नो दॅट वी विल गेट एनी वन फ्रॉम दिस, बट वी कॅन नॉट प्रेडिक्ट दॅट विच विल गो टू ऑकर. आपल्याला कोणता मिळणार आहे हे आपण सांगू शकत नाही. असा जो एक्सपेरिमेंट आहे त्याला काय म्हणणार आपण, रँडम एक्सपेरिमेंट. त्याच्यानंतर बघा, पिकिंग वन कार्ड फ्रॉम 1 to 50 कार्ड, 1 to 50 कार्ड्स. एक कार्ड आपण 1 to 50 कार्ड्समधून एक कार्ड आपल्याला काढायचं आहे, उचलायचं आहे. वी कॅन नॉट से दॅट विच नंबर विल बी टू ऑकर, बट वी नो दॅट इज देअर नंबर विल बी इन बिटवीन 1 to 50, बट वी कॅन नॉट से दॅट वी विल गेट 25 30 और 35. बरोबर, असे जे एक्सपेरिमेंट आहे त्यांना काय म्हणणार आपण, दिस नंबर एक्सपेरिमेंट्स आर नोन ॲज रँडम एक्सपेरिमेंट. ओके. नाउ नेक्स्ट वन, रँडम एक्सपेरिमेंट. नंतर आउटकम. रिझल्ट ऑफ ए रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज ॲन आउटकम. बा जे रिझल्ट्स आहे कोणाचे, रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट डिफाईन केलं आपण, जे एक्सपेरिमेंटचे रिझल्ट्स आपल्याला आधीच माहिती आहे, पण कोणता रिझल्ट येणार आहे ते आपल्याला आपण सांगू शकत नाही. असा जो एक्सपेरिमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण, रँडम एक्सपेरिमेंट. त्याचे जे आउटकम्स आहे, ऑल पॉसिबल आउटकम्स जितके पण असतात तेवढे, त्यांना काय म्हणतो आपण, दॅट आर कॉल्ड आउटकम. सपोज आता बघा, एक्सपेरिमेंट काय घेतला आपण, टॉसिंग अ कॉइन, देन आउटकम्स काय, हेड, just shortly we denote by H, tail by T. Again, if we take experiment, throwing a die, then outcomes either 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6, right? आता आपण काय घेतलं, experiment picking, or one card is drawn, picking a card bearing numbers 1 to 20. मग आउटकम्स काय भेटलं आपल्याला, 1 or 2 or 3 or 20, राईट. त्याच्यानंतर आता आपल्याला तुम्हाला एक्झाम्पल कोणते की टॉसिंग कॉइन, थ्रोईंग अ डाय, त्याच्यानंतर कार्ड. अजून एक एक्झाम्पल आहे तुम्हाला, ते कोणतं आहे की प्लेइंग कार्ड्स. आता प्लेइंग कार्ड्सच्या बाबतीत बघा, जस्ट आपल्या टेक्स्टमध्ये दिलेले आहेत. प्लेइंग कार्ड्स, वन कार्ड इज ड्रॉन फ्रॉम 52 प्लेइंग कार्ड्स. एकूण किती कार्ड्स आहे, प्लेइंग कार्ड्स किती, 52 प्रत्येक खेळायचे. बरोबर, त्याच्यात दोन टाईप्स आहे. कलरवरून काय केलं आपण जर केलं तर काय येईल, ब्लॅक अँड रेड. ब्लॅकमध्ये 2 आहे, स्पेड आणि क्लब. रेडमध्ये 2 आहे, हर्ट आणि डायमंड, राईट. आता स्पेड या टाईपमध्ये ही स्पिक, क्लब, त्यानंतर हर्ट आणि डायमंड. आता याच्यात आपल्याला काय कोणते कार्ड्स राहणार आहे, हे काय किती 1 to 13, 1 to 13,
अगेन 1 to 13, 1 to 13, राईट. आता याच्यात बा आपल्याला याच्यावर एक्झाम्पल काय राहील, फेस कार्ड. एक बा आता 11 ज्याला काय म्हणतात जॅक, 11 नंबर, 12 नंबर काय क्वीन, आणि 3rd नंबर काय, 13 नंबर काय किंग, बादशाह. बरं, जॅक. आता यांच्यावर काय असतात, चित्र असतात यांचे फेसचे, बरोबर. म्हणून यांना काय म्हणतात, दीज आर कॉल्ड फेस कार्ड. आता एका सूटमध्ये किती फेस कार्ड आहेत, 3. याच्यात 3, याच्यात 3, आणि याच्यात किती 3. सो देर आर 12 फेस कार्ड्स इन टोटल 52 playing cards, right. And again 1 is known as ace. 1 ला काय म्हणतात ace. That is there are 4 aces. एकूण किती 1 1 1 and 1. So for 4 suit जे 4 प्रकार आहेत, त्या 4 प्रकारपैकी काय 4 aces, म्हणजे 4 aces and 12 are face cards. फेस कार्ड लक्षात ठेवा. एका याच्यात किती 3, 11 12 13, दॅट इज जॅक क्वीन किंग, जॅक क्वीन किंग, जॅक क्वीन किंग, जॅक क्वीन किंग, दॅट इज वी गेट 3 4 12 फेस कार्ड्स, अगेन 4 एसेस इन द प्लेइंग कार्ड्स. प्लेइंग कार्डच्या बाबतीत लक्षात ठेवा, याच्यावर आपल्याला काही प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. ओके. अथवा एक टर्म आपल्याला याच्यात दिलेली, इक्वली लाईकली आउटकम्स. इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय, ज्या आपण जो एक्सपेरिमेंट घेतला त्याच्यामध्ये जे आउटकम्स आहे त्या सगळ्यांची पॉसिबिलिटी काय असेल, सारखी असेल. समजा आपण थ्रोईंग अ डाय घेतला, डाय घेतल्यानंतर काय 1 2 3 4 5 6 कोणताही नंबर येण्याची शक्यता काय सारखी आहे. जे आउटकम्स आहे ते इक्वल लाईक होणार आहे, म्हणजेच काय प्रत्येकजण येण्याची शक्यता समान आहे. असं जे एक्सपेरिमेंट आहे त्याचे जे आउटकम्स आहे त्याला काय म्हणतो आपण, इक्वली लाईकली आउटकम्स. जसं आपण कॉईन जर टॉस केला तर हेड आणि टेल याच्यापैकी कोणतेही दोन्हीपैकी कोणत्याही येण्याचं सारखीच शक्यता आहे. असं होणार नाही एखादा व्यक्ती हेडच घेईल, एखादा व्यक्ती टेलच घेईल, असं होणार नाही, बरोबर. आता त्याच्यानंतर आपण बघणार प्रॅक्टिस सेट 5.1, दॅट इज चॅप्टर नंबर 5चा प्रोबॅबिलिटीचा प्रॅक्टिस सेट 5.1. एकदम इझी दिलेलं आपल्याला. क्वेश्चन नंबर 1, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. वनिता नोन द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. She is planning to visit one of them in her summer vacation. So Ajanta, Mahabaleshwar, Lonar Sarovar, Tadoba Wild Life Sanctuary, Amboli, Raigad, Matheran and Anandwan. आता किती बा, there are 8 tourist stations. किती 8 ठिकाणी ते जाऊ शकते, बरं. म्हणून काय पॉसिबिलिटीज किती राहील, देअरफोर आपल्याला काय फाइंड करायचं आहे. सो देअरफोर देअर आर 8 पॉसिबिलिटीज दॅट वनिता कॅन विजिट. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 1 मधलं एक एक्झाम्पल 2 बघा. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. हिअर वी हॅव टू फाइंड क्वेश्चन आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2. एनी डे ऑफ अ वीक is to be selected randomly. So there are 7 days in a week and therefore there are 7 possibilities. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज. सो देर आर 7 पॉसिबिलिटीज. 3 बघा. Select one card from the pack of 52 cards. So we can choose any card from 52 cards. There are 52 cards. Therefore there is 52 possibilities. आपण कोणतेही 52 मधून कोणतेही कार्ड सिलेक्ट करणार आहे म्हणून किती राहील, सर्व ऑल इक्वली लाईक आहे, सर्वांना सारखी पॉसिबिलिटी, म्हणून आपण टोटल किती येईल आपल्याला 52 पॉसिबिलिटीज. त्याच्यानंतर बघा
फोर्थ वन काय, वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड, सिलेक्ट वन कार्ड रँडमली. मग काय आपल्याला होतं बघा, 10 to 20, 10 is also there, so there are 11 cards. किती असेल 10 पासून तर 20 पर्यंत, 11 कार्ड्स. सो वी गेट 11 पॉसिबिलिटीज. ओके.